अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, लग्न हा फक्त दोन व्यक्तींचा संबंध नसतो. तो दोन कुटुंबाचा मिलाप असतो, दोन स्वभावांचा संगम असतो आणि दोन नशिबांची एकत्र सुरू झालेली यात्रा असते. म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न ठरवताना एक गोष्ट नेहमी विचारली जाते, तुमची रास कोणती? काही जण म्हणतात रास जुळली तर संसार सुखाचा होतो, तर काही जण म्हणतात प्रेम असेल तर राशीची काय गरज नाही. मग खरं काय? आज आपण शांतपणे समजून, कोणतीही भीती निर्माण न करता ज्योतिषशास्त्र काय सांगतं ते जाणून घेणार आहोत. रास म्हणजे नेमकं काय? अनेकांना वाटतं रास म्हणजे फक्त नावावरून सांगितलेली गोष्ट, पण वैदिक ज्योतिषशास्त्रात रास म्हणजे जन्मावेळी चंद्र ज्या राशीत असतो ती आपली जन्मराशी. चंद्र मनाचा कारक मानला जातो, म्हणजेच रास सांगते व्यक्तीचा स्वभाव, भावनिक प्रतिक्रिया, विचार करण्याची पद्धत, नातेसंबंधातील वागणूक. म्हणूनच वैवाहिक जीवनात राशीला विशेष महत्त्व दिलं जातं. लग्न जुळवताना कुंडली मिलन का केलं जातं? पूर्वीचे ऋषीमुनी फक्त परंपरा म्हणून कुंडली पाहत नव्हते, ते जीवनातील संघर्ष कमी व्हावेत म्हणून मार्गदर्शन करत होते. लग्नासाठी ज्योतिषात अष्टकूट मिलन केलं जातं. यामध्ये एकूण 36 गुण तपासले जातात. हे गुण काय पाहतात? स्वभाव जुळतो का, मानसिक समजूत आहे का, आरोग्य योग कसे आहेत, कुटुंब जीवन कसं राहील. आता गुणांचं महत्व ज्योतिषशास्त्रानुसार पहा. 18 पेक्षा कमी गुण जर जुळत असतील तर अडचणींचा संभव आहे. 18 ते 25 गुण असतील तर सामान्य संसार होईल. 25 ते 32 गुण उत्तम वैवाहिक जीवन आहे. 32 ते 36 गुण अत्यंत उत्तम आणि दुर्मिळ जोडी आहे. पण इथे एक गोष्ट महत्वाची आहे, हे फक्त गणित नाही, हे संभाव्यतेचं मार्गदर्शन आहे. राशीची भूमिका का महत्वाची? अष्टकूट मिलनात काही कूट हे थेट राशीवर आधारित असतात. भूकुटकूट, गण, योनी, नाडी यापैकी भूकुटकूट हा चंद्र राशीवर अवलंबून असतो. यामुळे मानसिक जुळवाजुळव कशी राहील हे समजतं. कारण लग्न टिकणारं सर्वात मोठं तत्व म्हणजे भावनिक समज. रास एकच असेल तर नेहमी चांगलं असतं का? अनेकांना वाटतं दोघांची रास एकच म्हणजे परफेक्ट मॅच, पण तसं नेहमी नसतं. कधी कधी समान रास असल्यास भुकुट दोष निर्माण होऊ शकतो. म्हणजेच स्वभाव खूप सारखा असल्याने संघर्ष वाढू शकतो. जसं दोन हट्टी व्यक्ती एकत्र आल्या तर समजूत कमी पडू शकते. फक्त रास पाहून लग्न ठरवणं योग्य आहे का? सरळ उत्तर म्हणजे नाही. कारण कुंडलीमध्ये अनेक गोष्टी पाहिल्या जातात. मंगळ दोष, नाडी दोष, ग्रह मैत्री, 7वं घर म्हणजेच विवाहाचं स्थान, दशा आणि अंतर्दशा. रास हा फक्त एक भाग आहे. पूर्ण चित्र पाहिल्याशिवाय निर्णय हा अपूर्णच ठरतो. प्रेम विरुद्ध ज्योतिष. सत्य काय? आजकाल अनेक लग्न प्रेमातून होतात आणि प्रश्न विचारला जातो, रास न पाहता लग्न केलं तर चालतं का? उत्तर आहे हो, चालतं. कारण ज्योतिष भविष्य सांगत नाही, ते प्रवृत्ती सांगतं. जर दोन व्यक्तींमध्ये विश्वास, आदर, संवाद, समजूत असेल तर अनेक दोष कमी प्रभावी होतात. शिवपार्वती आणि लक्ष्मी नारायणाचा जोडीचा अर्थ काय? आपल्या शास्त्रात 2 आदर्श जोड्या सांगितल्या आहेत. शिवपार्वती जोडी गहन प्रेम, संघर्षातून मजबूत नातं आणि आध्यात्मिक बंध. दुसरी लक्ष्मी-नारायण जोडी संतुलन, समृद्धी, शांत आणि स्थिर संसार. प्रत्येक जोडपं या 2 प्रकारांपैकी एका ऊर्जेला जवळ असतं. मग समस्या काय येतात? कधी पूर्ण कुंडली जुळते तरी संसारात तणाव येतो आणि कधी काही गुण कमी असूनही लग्न यशस्वी होतं. का? कारण ज्योतिष दिशा दाखवतं, पण नातं टिकवणं ते म्हणजे प्रयत्न असतात. पहिला आध्यात्मिक नियम. लग्न टिकवण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहे: संयम, संवाद
आणि स्वीकार. राशी फक्त सुरुवात सांगते, कथा आपण लिहितो. आपण समजून घेतलं की लग्न जुळवताना रास महत्वाची असते, पण ती अंतिम निर्णय नसते. कारण आपण आता सखोल अभ्यास घेणार आहोत. राशींची खरी जुळवाजुळव कशी पाहिली जाते, भुकुट दोष म्हणजे नेमकं काय, कोणत्या राशींच्या जोड्या अत्यंत सुसंगत मानल्या जातात, आणि सर्वात महत्वाचं, संसार सुखी करायचा असेल तर तो कसा करायचा. पहिलं आता बघा, भुकुट दोष म्हणजे काय. अष्टकूट मिलनातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे भुकुट दोष. हा पूर्णपणे चंद्र राशीवर आधारित असतो. दोघांच्या राशींमधील अंतर पाहून भुकुट हा ठरवला जातो. जर राशींचं अंतर 6-8, 1-5-9 असं असेल तर भुकुट दोष मानला जातो. याचा अर्थ काय, भावनिक लहरी जुळवण्यात अडचणी येऊ शकतात. भुकुट दोषांचे संभाव्य परिणाम म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार काही शक्यता सांगितल्या जातात. आर्थिक ताण, निर्णयांमध्ये मतभेद, चिंता, संतती विषयक विलंब, मानसिक अंतर. पण इथे एक गोष्ट अत्यंत महत्वाची, हे निश्चित भविष्य नसतं, हे फक्त संभाव्यता असते. भुकुट दोष रद्द कधी होतो. अनेक वेळा दोष असूनही लग्न यशस्वी होतं, कारण काही परिस्थितीत दोष कमी होतो. राशी स्वामी मित्र असणं, कुंडलीतील चंद्र मजबूत असणं, इतर गुण जास्त असणे म्हणजेच 25+ गुण असणे, आणि शुभ दशा चालू असणे. म्हणूनच अनुभवी ज्योतिषी पूर्ण कुंडली पाहतात. शिवपार्वती सारख्या राशी जोड्या. शिवपार्वती म्हणजे काय, अतूट प्रेम, संघर्षातून मजबूत झालेलं नातं आणि आध्यात्मिक बंध. अशा जोड्या सुरुवातीला वेगळ्या स्वभावाच्या असतात, पण काळानुसार अत्यंत मजबूत बनतात. सामान्यतः अशा ऊर्जा दिसतात. मेष वृश्चिक, सिंह आणि मकर, मिथुन आणि धनु या जोड्यांमध्ये आकर्षण प्रचंड असतं, पण समजूत वाढवावी लागते. संवाद ठेवल्यास नातं अत्यंत शक्तिशाली होतं. लक्ष्मी नारायण सारख्या राशी जोड्या. लक्ष्मी नारायण म्हणजे संतुलन आणि समृद्धी. या जोड्यांमध्ये शांतता, सहकार्य, आर्थिक स्थिरता जास्त दिसते. जसं वृषभ आणि कन्या, कर्क आणि मीन, तुला आणि कुंभ या राशी भावनिक आणि व्यावहारिक दोन्ही स्तरावर जुळतात. रास न पाहता लग्न झालं तर, हा आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. उत्तर हो, लग्न यशस्वी होऊ शकतं, कारण ज्योतिष सांगतं, ग्रह प्रवृत्ती देतात, निर्णय मात्र माणूस घेतो. जर नात्यात आदर, विश्वास, संवाद, सहनशीलता असेल तर अनेक दोष निष्प्रभ होतात. संसार तुटण्यामागचं खरं कारण बहुतेक वेळा समस्या राशीमुळे नसतात, तर या कारणांमुळे असतात. अहंकार, संवादाचा अभाव, अपेक्षा जास्त असणे, वेळ न देणे. ज्योतिष दोष दाखवतं, पण उपाय हे माणसाच्या वागण्यात असतात. वैवाहिक सुखासाठी आध्यात्मिक उपाय. आता काही सोपे पण प्रभावी उपाय पाहूया. 1. सोमवार शिवपूजन. पती पत्नीने एकत्र शिवलिंगावर जल अर्पण करावं, यामुळे मानसिक संतुलन वाढतं. लक्ष्मीनारायण प्रार्थना. गुरुवारी एकत्र प्रार्थना केल्याने घरात समृद्धी ऊर्जा वाढते. नामस्मरण. दररोज 11 वेळा ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ हा नामजप करावा, यामुळे घरातील तणाव कमी होतो. एकत्र भोजन. आठवड्यातून किमान एकदा तरी एकत्र बसून भोजन करणं, हा सुद्धा आध्यात्मिक उपाय मानला जातो. सुखी संसाराचं गुपित. राशी जुळणं महत्वाचं, पण त्याहून महत्वाचं म्हणजे मन जुळणं. कारण ग्रह दिशा देतात, पण नातं टिकवतात आपल्या भावनाच. एक विचार, कधी कधी 2 परफेक्ट कुंडल्या असतात पण प्रेम नसतं, आणि कधी कुंडली जुळत नाही पण आयुष्यभर साथ असते. म्हणूनच शास्त्र सांगतं, प्रारब्ध आणि प्रयत्न दोन्हीही आवश्यक आहे. मंडळी, राशी म्हणजे मार्गदर्शन, भीती नाही. लग्न म्हणजे नशीब प्लस समजूत प्लस दोघांचे प्रयत्न. तुमची जोडी ही शिवपार्वती सारखी आहे की लक्ष्मीनारायणासारखी, हे ग्रह सांगू शकतात, पण त्या नात्याला
सुंदर बनवण्याची शक्ती ही तुमच्या हातात असते. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक माहितीसह. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.